नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 11 मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांची प्रचार रॅली मोठ्या उत्साहात पार पडली। काल सकाळी सातपूर येथील सप्तशृंगी देवी मंदिरापासून या प्रचार रॅलीला सुरुवात झाली। खोडे पार्क, जुनी कॉलनीसह संपूर्ण परिसरात नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळाला। उमेदवारांनी घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला। प्रभागातील विकास कामं, नागरी सुविधा, पाणी, रस्ते, आरोग्य आणि स्वच्छतेसारख्या लोकहिताच्या मुद्द्यांवर यावेळी भर देण्यात आला। यावेळी स्थानिक नागरिकांनी महाविकास आघाडीचे उमेदवार सलीम शेख यांनी आतापर्यंत केलेल्या विकास कामांचे कौतुक करत त्यांना पुन्हा एकदा संधी देण्याचं आवाहन केलं। प्रचार रॅली दरम्यान नागरिकांनी सलीम शेख यांच्या कामाच्या जोरावर प्रभागातील सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला। मामांना खूप कामं केले, जिडं तिडं आमच्यासाठी उभे राहिले, एकदम आमचे आई बापच येते आणि त्यांना सगळ्यांना आया बहिणीला पाठिंबा दिलेला आहे, भावांना बी पाठिंबा दिलेला आहे। त्यांच्यासारखे मानुषी काहीच कोणालाच नाहीये, इतकी मानुषी त्यांना। कार्यक्रम एकदम सुंदर राहतो, जिडं तिडं सगळी सोयता केलेली आहे, काही भळभळ कुठंच नाही। पण मामांना निवडून आणा आणि सहकार्य सगळ्यांना करा। हॅलो, सलीम मामा शेख ज्यापासून निवडून आले त्याच्यापासून या प्रभागात त्यांनी भरपूर कामं केलेले आहे। जे आजपर्यंत झाले नव्हते ते त्यांनी सगळं केलंय। आता बहुतेक माझ्या मते काही काम करायची शिल्लकच राहिलेलं नाहीये प्रभागात, तर माझं मत त्यांच्याकडून। मी प्रभाग क्रमांक 11 मधून पूजा तुषार पवार बोलते। मामांबद्दल काय बोलावे, मामा हे नेहमी सुखदुःखात उभे राहता। कोरोना काळात त्यांनी घरोघरी पीठ मीठ वाटले। जे म्हणता ना लिहिलेलं पुसता येतं पण कोरलेलं पुसता नाही, तशी गोष्ट आहे मामांबद्दल। आणि मामांचा हा विजय हा 16 तारखेला होणार आहे, पण मी ते सांगते का विजय हा आताच झालेला आहे। क्रमांक 11 मधील नगरसेवक सलीम मामा शेख यांच्याविषयी जर बोललं तर म्हणजे खूपच कमी पडेल, कारण त्यांनी समाजकार्य एवढं केलेलं आहे। समाजकार्य करण्यापेक्षा गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणे, प्रत्येक घरामध्ये त्यांनी त्यांची शाश्वती जागून प्रत्येकाला प्रश्न विचारणे, त्यांची काय अडचण असेल ती अडचण दूर करणे। मी माझा स्वतःचा अनुभव सांगते, कारण मी आज म्हणजे ह्या नगरामध्ये बऱ्याच वर्षापासून आहे, पण माझ्याच घरात वास्तविकता म्हणजे खूप काही प्रॉब्लेम आले। पण ज्या वेळेस मी मामांना फोन केला, मामा कधी कुठे असतील किंवा त्यांनी फोन जरी उचलला नाही तरी ते नंतर आपल्याला आठवणीने फोन करतात, ताई काही काम होतं का तुमचं, तुम्ही फोन केला म्हणून असं। आणि माझ्या प्रत्येक सुखात दुःखात मामा माझ्या म्हणजे अर्ध्या रात्री धावून आलेले आहेत। त्याच्यामुळे म्हणजे मी त्यांना म्हणजे माझं दैवतच मानते असं म्हणायला काहीच हरकत नाहीये। आणि खूप त्यांनी 8000 कॉलनीमध्ये खूप काही त्यांनी असे कार्य केलेले आहेत की कोरोना काळामध्ये अक्षरशः म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झालेली होती की माझे स्वतःचे मिस्टरच हॉस्पिटलमध्ये होते। त्यावेळेस त्यांनी माझ्यासाठी हॉस्पिटलमध्ये येऊन त्यांनी खूप काही लढा दिला, डॉक्टरांशी त्यांनी स्वतः भांडण केलं, खूप काही म्हणजे त्यांनी असे कामं केलेले आहेत का त्यांच्याबद्दल म्हणजे जेवढी बोललं तेवढी कमीच पडणार आहे माझ्यासाठी। आम्ही म्हणजे त्यांच्याच पाठीमागे आहे। आज 2012 पासून आम्ही सतत त्यांचं कार्य करत आहोत आणि आज 13 वर्ष झाले आम्ही एकनिष्ठेने काम करत आहे। आम्हाला कोणी बोलवलं तरी आम्ही तिथे जात नाहीये, कारण आमच्या पाठीमागे मामा उभे राहत आहेत म्हणून आम्हाला आज त्यांच्यासाठी उभं राहणं खूप गरजेचं आहे। आणि आम्ही त्यांना बहुमतांनी विजय करून देणार त्यांचावाला, आणि त्यांचं पूर्णही पॅनल आलंच पाहिजे। मायाताई काळे झालं, रेणुका ताई झालं आणि गीताताईंबद्दलही बोललं तर खूप काही आहे। त्यांचं समाजकार्य खूप आहे आज कॉलनीमध्ये, त्याच्यामुळे आम्ही त्यांचं पूर्ण पॅनल आणि आम्ही सतत रात्रंदिवस त्यांच्यासाठी झटत राहणार आहे। आणि त्यांनी आम्हाला हाक मारली की आम्ही त्यांच्या आवाजाला प्रतिसाद देणार आहे। हे आमचं एकूणच प्रभाग क्रमांक 11 मध्ये नागरिकांचा वाढता पाठिंबा पाहता महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा आत्मविश्वास दुणावलाय। आगामी निवडणुकीत घवघवीत यश मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय। न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।